हा अतिशय उत्तम आहे. आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही, आपल्याकडे कशावर आपला विश्वास आहे नाही, पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल, कारण बराच रेंगाळला. एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही. 3 एकर शेतीचे मालक 14 आणि 15, आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही. भावाभावात भांडण, कोर्ट केसेस, त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटणारे, आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही. आम्ही 3 लाख कोटी रुपयाचे रस्ते नॉर्थ ईस्टमध्ये बांधतो आहे. 7 सिस्टर जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागामध्ये उत्तम रस्ते बांधतो आहे. तुम्हाला मी विनंती करीन की तुम्ही 2 ठिकाणी जरूर जा. एक, तुम्ही श्रीनगरला नेहमी जाता काश्मीरमध्ये, पण श्रीनगरच्या पुढे जा. म्हणजे तुम्ही जर हिमाचल प्रदेशला गेले तर मनाली आहे. मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागायचे. आता आम्ही अटल टनेल बांधली आहे 8 मिनिटात. आणि त्या अटल टनेलमधून बाहेर आलं की लद्दाख, लेह आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर हिमालय आहे, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. त्या हिमालयात मी आता 9 टनेल बांधतोय. रस्त्याचं काम सुरू आहे. तिथून आल्यानंतर लद्दाख, लेह टू श्रीनगर या रस्त्यावर कारगिलच्या खाली मी आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतोय, ती म्हणजे झोजिला. इकडे वरती कारगिल आहे आणि तिकडनं बाबा अमरनाथचं दर्शन होतं. -8 डिग्री टेम्परेचर. आताही जायला हिंमत होत नाही. आणि त्याच्या खाली या टनेलचं 70% काम पूर्ण झालं. याचं 5 वेळा टेंडर काढलं गेलं आणि सरकारी दप्तरात याची कॉस्ट होती 12,000 कोटी. आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही ही टनेल आता 70% पूर्ण झाली. ही केवळ 5,500 कोटी रुपयात बांधली. 5,000 ते 6,000 कोटीची बचत झाली. सुंदर टनेल, स्टेट ऑफ आर्ट. आणि तिथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं. ते मी आता रोपवे बांधतो आहे. आणि तिथून बरेच लोक महाराष्ट्रातले भेटतात. तिकडे मी गेलो होतो आता, सोनबर्ग. आणि तिथून आल्यानंतर एक झेडमोर टनेल आहे, तिचं आत्ताच प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. तिथून श्रीनगरला आलो की श्रीनगर आणि जम्मूच्या मध्ये मी जवळपास 36 टनेल आम्ही बांधतो आहे. त्यापैकी 23 बांधून पूर्ण झालेले आहे. 7 वर काम सुरू आहे, बाकीच्या करायच्या आहेत. जम्मू ते श्रीनगर पहिले 18 तास लागायचे, आता 3.5-4 तास लागतात. आणि या टनेल पूर्ण झाल्यानंतर 2.5 ते 3 तासात जम्मू ते श्रीनगर होणार आहे. जम्मूला यायच्या आधी कटरा आहे. कटराला आम्ही 1,500 कोटी रुपयाचं मल्टी मॉडल एक मोठं लॉजिस्टिक पार्क बांधतोय. तिथे हेलिपॅड आहे आणि तिथून रोपवे आहे माताजीचं दर्शन घेण्याकरता कटराला. आणि त्याच्यानंतर तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो. त्या हायवेने आपण अमृतसरला येऊन दिल्लीला आलो की दिल्लीला आल्यावर दिल्ली मुंबई हायवे, द्वारका एक्सप्रेस हायवेने दिल्ली मुंबई हायवेला जोडलो की आपण सुरतपर्यंत येऊ. आणि सुरत ते चेन्नई आम्ही नवीन महामार्गाचं काम जोरात सुरू आहे. हा सुरत ते चेन्नई जो हायवे आहे हा सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम. म्हणजे आता दक्षिणेत जाण्याकरता मुंबई पुण्याला येण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा पुष्कळचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि डायरेक्ट कन्याकुमारीला जाता येईल. आम्ही लहानपणे ऐकायचो काश्मीर से कन्याकुमारी तक. ते हे काश्मीर से कन्याकुमारीचं स्वप्न पुढल्या 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना. म्हणजे हा मुंबई दिल्ली तर 1 लाख कोटीचा आहे. हा जो सुरत चेन्नई आहे हा 70,000 कोटीचा आहे. जवळपास 10 लाख कोटी रुपयाचे द्रुतगती महामार्ग मी बांधतोय. याची संख्या 57 आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा जसं नॅशनल हायवे होता आता
ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. त्यामुळे आपल्याला रोडवर